नमस्कार. आज मी हुतात्मा गोविंदराव डावरे हे पुस्तक वाचायला घेतलं होतं. त्यातला एक पॅरेग्राफ मला तुम्हाला दाखवायचा आहे, वाचून दाखवते, म्हणजे त्यांच्याच शब्दात तुम्हाला आणि मलाही कळेल. ह्या पुस्तकामध्ये लॉर्ड मॅकॅलोने ब्रिटन पार्लमेंटमध्ये दिनांक 2 फेब्रुवारी 1835 रोजी केलेल्या एका भाषणातील एक छोटा उतारा आहे. ह्या भाषणातील हा उतारा मननीय आहे. मॅकॅलो म्हणतो, हिंदुस्थानमध्ये मी उत्तर, दक्षिण आणि पूर्व, पश्चिम सर्वत्र फिरलो, परंतु मला एकही भिकारी किंवा चोर दिसला नाही. या देशामध्ये मला अशी अमाप संपत्ती, उच्च नैतिक मूल्ये आणि उच्च गुणवत्तेचे लोक दिसले की मला वाटत नाही की या देशात मूळ पाया असलेली आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा खच्ची केल्याशिवाय आपण या देशावर कधी आधिपत्य गाजवू शकू. आणि म्हणून मी असे सुचवतो की या देशातील ऐतिहासिक आणि पारंपरिक शिक्षण पद्धती बदलली पाहिजे, म्हणजेच त्यांची संस्कृती बदलेल. हिंदुस्थानी लोक जेव्हा असा विचार करू लागतील की सर्व इंग्रजी आणि विदेशी गोष्टी चांगल्या आणि त्यांच्यापेक्षा म्हणजे हिंदुस्थानमधल्यापेक्षा सरस आहेत, तेव्हा त्यांचा स्वाभिमान आणि स्थानिक संस्कृती पूर्णतः नष्ट होईल. तरच तो देश आपल्याला पाहिजे तसा बनेल, म्हणजेच संपूर्णतः गुलाम राष्ट्र. काय धाडस आहे बघा की 1835 2 फेब्रुवारी 1835 साली त्यांनी हे केलेले विचार, त्यांनी ही मांडलेली ब्रिटन पार्लमेंटमधली मतं आज 2026ला आपण खरंच त्यांचे गुलाम आहोत. निदान शिक्षण पद्धतीत तरी नक्की आहे. मग आपल्या संस्कृतीत, आपल्या शिक्षण पद्धतीत काय होतं? किती छान होतं. पाढे होते, मोठे मोठे उतारे होते, देशभक्तीपर गीतं होती, साध्या साध्या आई बाबा घरातल्या निसर्गाच्या झाडा फुला पक्ष्यांच्या कविता होत्या, संस्कृत श्लोक होते, स्तोत्र होती, जेवायला बसतानाचं वदनी कवळ घेता होतं, एक न दोन आराखडे होते, नकाशे होते, आलेख वाचन होतं, नकाशा वाचन होतं, देशाची माहिती होती, खरीप हंगामी पिके होती, नद्या, कालवे, डोंगर, निसर्ग, त्या फळा फुलांची नावं. अहो, एवढा समृद्ध देश आणि त्याचं काहीच आपल्या मुलांना माहीत नाही. याच्यावरती आपण विचार करायलाच हवा. शिक्षण पद्धती बदला असं नाही, पण आपल्या विचाराची निदान त्याची धार बदलली पाहिजे, विचाराला एक दिशा मिळाली पाहिजे. आणि हे पालक करू शकतात, नक्की करू शकतो आपण. त्यामुळे नक्की ह्याच्यावरती विचार करा, काहीतरी बदल नक्की घडेल. नमस्कार.